ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन. ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायांबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सोबत अनेकदा सकारात्मक चर्चा होऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई होऊन न्याय मिळत नाही, याचा निषेध म्हणून आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने धुळे जिल्हा कार्यालयासमोर क्युमाइन क्लब जवळ दुपारी धरणे आंदोलन करण्यात आले. दुपारी 12 ते 3 या वेळेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनास खान्देश तेली समाज मंडळाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन माननीय उपजिल्हाधिकारी RDC नितीन गावंडे यांना निवेदन दिले व सदर ओबीसी समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा असे सांगितले. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तयार करण्यात यावे, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, नॉन क्रिमिलेअरची मर्यादा वाढविण्यात यावी अशा अनेक मागण्यांसाठी आज ओबीसी महासंघ व खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने संयुक्त निवेदन देण्यात आले. निवेदनाची प्रत राष्ट्रपती महोदय, राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सदर निवेदन देण्यात आले. यावेळी ओबीसी महासंघाचे विभागीय अध्यक्ष भटू पुंडलिक चौधरी, खान्देश तेली समाज मंडळाचे मार्गदर्शक पोपटराव डोंगर चौधरी, खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, उपाध्यक्ष किशोर पुंडलिक चौधरी, गजानन एकनाथ चौधरी, बालचंद्र चौधरी, नंदलाल रमेश चौधरी, जगन्नाथ शंकर चौधरी, राजेंद्र बायदास चौधरी, सौ मनीषा बालचंद्र चौधरी, श्याम रामदास चौधरी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. मागण्या मान्य होण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय राष्ट्रपती आणि त्यांना तुमच्या मार्फत आम्ही निवेदन देतोय. ओबीसी समाजाच्या मागण्या त्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये नॉन क्रिमिलेअरची मर्यादा वाढवणे, ओबीसी समाजाचं जे मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी ते निवेदन आज तुम्हाला देतोय आम्ही. राष्ट्रीय ओबीसी महासंघ खान्देश तेली समाज धुळे समता परिषद व समस्त ओबीसी अखंड ओबीसी महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज आम्ही एक दिवसासाठी धरणं आंदोलन करत आहोत. धरणं आंदोलन करण्याचा असं की आम्ही मागच्या